नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल इज इंटिग्रेशन ऑफ cos x अपॉन sin x मायनस a dx. आता इथे अँगल दोन्हीचे डिफरंट आहेत, अँगल डिफरंट आहेत, त्यामुळे डायरेक्ट इंटिग्रेशन कडे जाता येणार नाही किंवा f' अपॉन fx पण आपल्याला इथे चालणार नाही कारण अँगलच डिफरंट आहेत. आता इथे x मायनस a अशा फॉर्मॅटमध्ये अँगल आहे. जर कॉसचा पण अँगल x मायनस a फॉर्ममध्ये असता तर आपल्याला काहीतरी कॉट टॅन वगैरे आयडेंटिटीज यूज करता आले असते. पण आपण x मायनस ए फॉर्मॅटमध्ये आणू शकतो, पण डायरेक्ट एक्सचं x मायनस ए नसतं करायचं. त्यासाठी प्लस ए मायनस ए असं घेऊन मग आपण कॉस x मायनस ए असं इथे आणू शकतो. सो आपली जी टर्म आहे, आपलं जे फंक्शन आहे ते आधी थोडं सिम्प्लिफाय करून घेऊया, त्यानंतर कुठला फॉर्म्युला वगैरे अप्लाय करता येतो का बघूया. सो कॉस x आहे त्याच्याऐवजी आपण लिहिणार कॉस x मायनस ए. इंटिग्रेशन कॅरी केलं तरी चालेल किंवा हे फंक्शन कन्सिडर करा, सिम्प्लिफाय करा आणि देन फायनल इंटिग्रेशन घ्या, असंही चालेल. So this integration is equal to cos of x minus a पाहिजे आपल्याला, म्हणून x minus a घेतलं पण व्हॅल्यू चेंज होईल म्हणून आपण प्लस a असं पण म्हणू अपॉन sin x minus a dx. अजूनही सेम झालेलं नाही अँगल, पण आपल्याला इथे x minus a एक अँगल पाहिजे. इथे जसा x minus a तसं इथे x minus a अँगल एक पाहिजे आणि प्लस a म्हणजे दोन अँगलची ॲडिशन आहे, कॉसच्या दोन अँगलची ॲडिशन आहे. सो आपण हा फॉर्म्युला इथे यूज करू शकतो की कॉस ऑफ ए प्लस बी, हा ॲडिशन ऑफ अँगल किंवा डबल अँगल हे फॉर्म्युले आठवत असतील तर बघा. ए कशाला म्हणायचं एक्स मायनस ए आणि बी कशाला म्हणायचंय तर एला. सो ए प्लस बी असं दिसतंय ते आपण एक्सपांड करू शकतो. कॉस ऑफ ए प्लस बी विच इज इक्वल टू काय असतं कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. घेतला ए हा कॉन्स्टंट आणि एक्स एवढा एकच व्हेरिएबल आहे, त्यामुळे ए जिथे येईल ते कॉन्स्टंट आहे. सो कॉस ऑफ ए प्लस बी हा एक्स मायनस ए ला ए अँड ए ला बी असं आपण कन्सिडर करायचं आहे आणि कॉस ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला तिथे यूज करायचा आहे. आता फॉर्म्युला यूज करूया, म्हणजे काय म्हणणार दॅट इम्प्लाइज इंटिग्रल बिकम्स इंटिग्रेशन ऑफ कॉस ए प्लस बी. कॉस ए कॉस बी, ए मीन्स एक्स मायनस ए, सो कॉस first angle is x minus a, cos b means cos a, small a आहे इथे, minus sin a means हा this is a x minus a into sin b means sin a upon हे दोन अँगल आहेत, हा a आणि हा b, त्याला आपल्याला a आणि b असं ट्रीट करून तो फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि डिनॉमिनेटर मध्ये sin x मायनस ए. आता डिनॉमिनेटर मध्ये सिंगल टर्म आहे आणि न्यूमरेटर मध्ये दोन टर्म्स आहेत, त्यामुळे आपण त्या स्प्लिट करू शकतो. सो विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स मायनस ए कॉस ए अपॉन साइन एक्स मायनस ए मायनस, आपण ब्रॅकेट घालूया, मायनस साइन एक्स मायनस ए साइन ए अपॉन दिस साइन ए. फक्त काय डिनॉमिनेटर सेपरेट केलं आहे आपण, dx. या सगळ्याचं इंटिग्रेशन. आता काही कॅन्सल वगैरे होते का बघा, जरी इथे एक्सपांड होऊन एक्स्ट्रा टर्म्स आले असले तरी इथे आपण बघितलं तर डिनॉमिनेटरला ही टर्म आहे, त्यामुळे काही कॅन्सल वगैरे होऊ शकतं. सो दॅट इम्प्लाइज विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय काय राहिले बघूया. इथे कॉस एक्स मायनस ए आता अँगल आणि इथला साइन एक्स मायनस एचा अँगल सेम झालाय, त्यामुळे कॉस अपॉन साइनला आपण कॉट असं यूज करू शकतो आणि दिस इज कॉस ए. सो कॉट एक्स मायनस ए आणि कॉस ए कॉन्स्टंट आहे, तो कधी आपण इंटिग्रेशनच्या बाहेर आणू शकतो. मायनस इथे साइन्स आणि साइन कॅन्सल झाले कारण सेम अँगल होता, फक्त साइन ए राहिला, साइन ए या सगळ्याला dx. आता ही एक टर्म आहे, ही एक टर्म आणि ही दुसरी टर्म, या दोघांच्या मध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तर सेपरेट इंटिग्रेशन्स देता येतात. सो विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स मायनस ए कॉस ए dx मायनस इंटिग्रेशन ऑफ साइन ए dx. आता दोन्हींची इंटिग्रेशन काढता येतील कारण सिंपल आहे, u इंटू व्ही इथे गरज नाही कारण कॉस ए कॉन्स्टंट आहे, तो इंटिग्रेशनच्या बाहेर येणार आहे. सो दॅट इम्प्लाइज इंटिग्रेशनच्या बाहेर आला कॉस ए, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स फक्त राहिले कॉट एक्स मायनस ए, आणि कॉटचं इंटिग्रेशन माहिती आपल्याला फॉर्म्युला आता
मायनस साइन ए कॉन्स्टंट आहे तो इंटिग्रेशनच्या बाहेर, साइन ए इंटिग्रेशन ऑफ 1 dx, साइन ए बाहेर आलं की काय फक्त 1 dx राहील. सो आता काय काय इंटिग्रेशन झाले बघूया. सो कॉस ए इंटू कॉट एक्स मायनस एचं इंटिग्रेशन काय असतं, लॉग ऑफ साइन. सो लॉग ऑफ साइन एक्स मायनस ए, अँगल तोच राहणार, मायनस हे साइन ए कॉन्स्टंट आहे सो इंटिग्रेशनच्या बाहेर आहे, पण इंटिग्रेशन ऑफ 1 dx किती असतं, एक्स. सो एक्स इथे लिहिते मग, कारण इथला अँगल हे कन्फ्युजन नको व्हायला म्हणून इथे मागे लिहूया आपण तो. सो याचं इंटिग्रेशन आलं एक्स साइन ए, हा याचं इंटिग्रेशन आलं एक्स आणि साइन ए तसाच कॉन्स्टंट राहिला. कॉन्स्टंट जरी असला तरी हा एक्स आहे तो इथे लिहिला तर ते एक्स वगैरे असं वाटेल, नीट गॅप ठेवली नाही म्हणून एक्स शक्यतो आधीच आणि सगळ्याला प्लस सी. सो दिस इज फायनल आन्सर. त्यामुळे अँगल डिफरंट असल्यामुळे थोडं आपण ॲडिशन ऑफ अँगल वगैरे इथे आणतो. नेक्स्ट एक्झाम्पल, इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू 5x कॉस रेस टू 8x dx. यू इंटू व्ही अप्लाय करायला जायचं नाही. जोपर्यंत सबस्टिट्यूशन किंवा करोलरीज यूज होत आहेत तोपर्यंत त्याच यूज करायच्या, कारण त्याने जास्त सिम्प्लिफाय होतं. आणि यू इंटू व्ही रूल सुद्धा रेस टू 5 रेस टू 8 आहे. नुसतं साइन कॉस असतं तर पटकन आलंही असतं, पण रेस टू 5 रेस टू 8 आहे. आता इथे काहीतरी सबस्टिट्यूशन करूया, कारण यू अपॉन व्ही दिसत नाही त्यामुळे कुठली करोलरी यूज होणार नाही, पण डायरेक्ट सबस्टिट्यूशन आपल्याला इथे पॉसिबल आहे. आता सबस्टिट्यूशन ऍक्च्युली साईनला करायची का कॉसला करायची हे थोडंसं ठरवायचंय. इथे याची पॉवर जास्ती आहे. सपोज याला आपण सबस्टिट्यूशन केली तर याचा इंटिग्रेशन काय येणार, कॉसला जर सबस्टिट्यूट केलं तर कॉसचं इंटिग्रेशन मायनस साइन एक्स, सॉरी डेरिव्हेटिव्ह, कारण ते dx ची व्हॅल्यू काढायला लागते ना. सो कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे, त्यामुळे आपल्याला साइन एक्स इथे प्रेझेंट असायला हवा, तो आहे. पण त्यातला एकाच साइन एक्स dx ला आपण रिप्लेस करू शकतो. आणि इथे किती साइन आहेत, साइन रेस टू 5x मीन्स 5 साइन्स. तर 5 साइन पैकी एका साइन एक्स dx ला आपण रिप्लेस करू dt ने, बट उरलेले साइन रेस टू 4x राहतील. पण साइन आणि कॉस याच्या आयडेंटिटीज असल्यामुळे साइनचं कन्वर्जन आपण कॉसमध्ये करू शकतो. म्हणजे कारण कॉसला जर आपण टी म्हटलं तर सगळ्या कॉस मधल्या टर्म्स टी मध्ये येणार आणि एक्स मधली कुठेही टर्म राहून चालणार नाही. सो कॉसला जर टी म्हणायचं झालं तर एक साइन फक्त dt ला रिप्लेस होईल, उरलेले 4 साइन्स म्हणजे साइन रेस टू 4x तिथे रिमेनिंग असणार आहेत, त्याला आपण कॉसमध्ये कन्वर्ट करून यूज करू शकतो. सो अशा पद्धतीने आपण कॉस आणि कॉसला सबस्टिट्यूशन करू आणि काय होतंय ते बघणार. तर आता सबस्टिट्यूट करूया आपण. सपोज कॉस एक्स इज इक्वल टू टी, तर आपल्याला dx आणि ते पण रिप्लेस करायला लागेल, कारण cos x इज इक्वल टू टी म्हटले की cos रेस टू 8x म्हणजे t रेस टू 8 वगैरे करता येईल. आता t रेस टू 8 चा इंटिग्रेशन काढणं इझी आहे, x रेस टू n चा फॉर्म्युला अल्जेब्रिक आलाय त्यामुळे x रेस टू n चा फॉर्म्युला यूज करू शकतो आपण. त्यामुळे ते सोपं आहे, एकदा t घातलं की. फक्त त्या साइनचं काय होतंय ते बघायचंय. cos x इज इक्वल टू टी म्हटलं की काय होणार, मायनस साइन एक्स dx इज इक्वल टू dt. म्हणजे इथे जर साइन रेस टू 5 आहे त्यातला एक साइन एक्स dx ला dt मायनस काय कसंही आपण ऍडजस्ट करतो. सो ते ऍडजस्ट होईल. आता रिमेनिंग काय राहणार आहे, साइन रेस टू 5x आहे ते थोडंसं आपण सिम्प्लिफाय करून घेऊ आणि मग नंतर इंटिग्रेशन घेऊ. सो हिअर साइन रेस टू 5x आहे, त्याचं काय करायचं तर साइन एक्स इंटू साइन रेस टू 4x असं करायचं. चेंज करत नाही व्हॅल्यू, साइन एक्स इंटू साइन रेस टू 4x बेस सेम इंडॅस ची ऍडिशन. सो त्यातला एक साइन एक्स हा dt ने रिप्लेस होईल म्हणजे मायनस dt ने, आणि हा जो आहे सो साइन एक्स इंटू साइन रेस टू 4 आहे तो साइन, कारण आयडेंटिटी काय आहे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. सो कुठे साइन स्क्वेअर आला तर कॉस मध्ये त्याला कन्वर्ट करता येईल. मग त्याच्या आधी आपण इथे साइन स्क्वेअर आणूया म्हणजे आपल्याला कॉस मध्ये आणता येईल. सो साइन रेस टू 4 मीन्स काय, साइन स्क्वेअर एक्स रेस टू 2, बरोबर. कुठेही आपण हे चेंज न करता फक्त सिम्प्लिफाय करतो. ही टर्म सिम्प्लिफाय करून घेऊ म्हणजे टीच्या फॉर्म मध्ये ही टर्म काय येईल ते इथे इंटिग्रेशन मध्ये आपल्याला कळेल. सो विच इज इक्वल टू दिस, दॅट इम्प्लाइज साइन एक्स हा साइन ऑफ दिस नाही तर त्याचा अँगल होईल चुकून एक्स राहिला, साइन एक्स इंटू दॅट. सो साइन एक्स इंटू साइन स्क्वेअरच्या इथे काय लिहिता येईल 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स, 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स अपियर झालं
आणि मग हे साइन एक्स होणार आहे, इथे रिप्लेस होणार आहे, हे dx dt हे सगळं रिप्लेस होणार आहे. एका साइन एक्सचा प्रॉब्लेम नव्हता, उरलेले जे 4 साइन एक्स आहेत, साइन रेस टू 4x, त्याचा आपण कॉस मध्ये इथे आणलंय. आता इथे कॉसच्या इथे आपण t घालू शकतो आणि मग ते पुढे सिम्प्लिफाय करू शकतो. सो साइन रेस टू 5x च्या इथे आपण असं लिहिणार आणि कॉस रेस टू 8x. आता इंटिग्रेशन ते रिराईट करूया आणि सबस्टिट्यूशन काय आहे ते तिथे सबस्टिट्यूट करूया. सो इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू 5x कॉस रेस टू 8x dx हे आपण नंतर बघायचं, कारण एकदा आपण सबस्टिट्यूशन काय करायची, कुणाला करायची हे ठरवल्यानंतर उरलेल्या ज्या टर्म्स आहेत त्या टी मध्ये कशा आणता येतील त्यासाठी हे सगळं आपण केलेलं आहे. त्यामुळे जे इंटिग्रेशन आहे ते आधी ह्या सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहून घेऊया, मग त्याचं टी मध्ये लिहूया. सो इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू दिस 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर, हा स्क्वेअर विसरू नका, कॉस रेस टू 8x आणि dx. सो हे इंटिग्रेशन आहे, अशा फॉर्म मध्ये पण लिहिता येईल. आणि आपण काय केलंय, कॉस एक्स पुट कॉस एक्स इज इक्वल टू टी आणि मायनस साइन एक्स म्हणजे हा मायनस साइन इकडे जाईल. सो इंटिग्रेशनला मायनस साइन येणार आहे आफ्टर सबस्टिट्यूटिंग टी मध्ये आणलं की मायनस साइन येणार आहे. सो दॅट इम्प्लाइज मायनस, कारण का हे मायनस साइन आहे, ते जर प्लस करायचं असेल तर ह्याला मायनस साइन द्यायला लागेल. सो dt ला मायनस साइन येणार, ते आपण इंटिग्रेशनच्या बाहेर आणलं. सो साइन एक्स dx ला काय लिहिणार आपण, dt, साइन एक्स dx dt. कॉस रेस टू 8x म्हणजे काय आलं, t रेस टू 8 आणि ह्या ब्रॅकेट साठी काय लिहिता येईल, 1 मायनस t स्क्वेअर आणि याचा ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघितलं इंटिग्रेशन तर सगळं काय आलंय टी मध्ये आलेलं आहे. 1 मायनस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर टी रेस टू 8 dt. कुठेही एखादं राहिलं नाही ना, एकदा चेक करा, कारण तेवढं राहिलं तरी आन्सर चुकेल मग. त्यामुळे साइन एक्स dx साठी आपण dt रिप्लेस केला, कॉसला टी म्हटलंय कॉस रेस टू टी रेस टू 8, 1 मायनस कॉस स्क्वेअर स्क्वेअर 1 मायनस टी स्क्वेअर स्क्वेअर. आता हा आपण एक्सपांड करायचा आधी, मग ह्या t8 ने मल्टिप्लाय करायचं आणि मग फायनली ते ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये येईल, मग त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. सो आता आपण आधी काय करूया, ह्याचा एक्सपान्शन करूया. मायनस साइन राहणार आहे बाहेर, तसंच मायनस इंटिग्रेशन ऑफ a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे, त्यामुळे साधा a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा जो काही तुम्हाला आठवतोय तोच फॉर्म्युला, तो फॉर्म्युला इथे फक्त अप्लाय करायचा. आधी ब्रॅकेट घालूया बिकॉज टी रेस टू 8 आहेत बाहेर अजून. सो 1 स्क्वेअर मीन 1 मायनस 2 इंटू 1 अँड टी स्क्वेअर मीन्स 2t स्क्वेअर प्लस टी रेस टू 4 a square minus 2ab plus this b square. 2ab means 2, a means 1, t square means t square. So 1 minus 2t square plus t raised to 4 into bracket च्या बाहेर t raised to 8 dt. So हे expand केलं आणि आता multiply करूया. So which is equal to minus integration म्हणजे हा ब्रॅकेट जाईल आणि सिंपल होईल, ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये येते. सो t raised to 8 ने मल्टिप्लाय करूया. सो t raised to 8 मायनस 2 t and t म्हणजे t रेस टू 10 प्लस 4 and 8 मीन्स t रेस टू 12 आणि या सगळ्याला dt. आता एकदा चेक करा की हे पॉवर बरोबर आले आहेत ना आणि साइन्स बरोबर आले आहेत. t रेस टू 8 मायनस मायनस साइन मायनस 2 2 and 8 मीन्स 10 4 and 8 मीन्स 12 आणि t. आता प्लस मायनस साइन असल्यामुळे हे मायनस साइन आधीच ऍब्सॉर्ब केलं तरी चालेल किंवा हे मायनस साइन तसंच बाहेर कॉमन ठेवलं तरी चालेल. ऍब्सॉर्ब करून टाकूया पाहिजे तर आपण आतमध्ये, हे मायनस साइन आतमध्ये गेल्यावर आतल्या सगळ्यांची साइन चेंज होणार आहे. तर नेक्स्ट स्टेपला करू आणि आता ह्या सगळ्यांची सेपरेट आपण काय करू शकतो, इंटिग्रेशन घेऊ शकतो. सो मायनस साइन आधी ऍब्सॉर्ब करूया आतमध्ये. सो इंटिग्रेशन ऑफ मायनस टी रेस टू 8 dt किंवा नंतर लिहिलं तरी चालेल, मायनस मायनस प्लस झालं प्लस इंटिग्रेशन ऑफ 2 टी रेस टू 10 dt आणि मायनस झालं मायनस इंटिग्रेशन ऑफ किंवा टी रेस टू 12 dt. आता आधी एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला यूज करूया. सो मायनस टी रेस टू 9 अपॉन 9 सिंपल आहे ना. आता टी रेस टू 8 प्लस 1 अपॉन 8 आता तुम्हाला फॉर्म्युला पाठ झाला असेल आतापर्यंत. टी रेस टू 9 बाय 9 मायनस साइन राहील, इथे प्लस साइन राहील, 2 येतील इथे, टी रेस टू 11 बाय 11 आणि इथे मायनस साइन येईल, इथे टी रेस टू 13 बाय 13 अँड
प्लस सी. एकदा चेक करा. t⁹ प्लस साईन येणार आहे कारण इथे मायनस मायनस प्लस झालं. t⁻11 इथे मायनस साईन राहणार. t⁻13 पण हे सगळं आन्सर आलंय ते कशात आलंय? टी या व्हेरिएबलमध्ये आलं आणि आपल्याला कशात लागतं? एक्स व्हेरिएबलमध्ये लागतं. आता आपण आठवूया की कशाला सबस्टिट्यूट केली होती. कॉस घेतलं होतं. आता ते परत आपण सगळं कॉसमध्ये फक्त लिहायचं. सो टीच्या इथे कॉस एक्स होतं. सो दॅट इम्प्लाइज मायनस कॉस 9x अपॉन धिस 9 प्लस 2 cos 11x cos raised to 11x upon 11 minus cos 13x upon 13 plus c. So this is our final answer. आधी आपण टी मध्ये काढलं सबस्टिट्यूट करून आणि नंतर पुन्हा ते cos x कारण x मध्ये आहे ना. सो x मध्ये आपण आन्सर काढले. एक्झाम्पल सॉल्व करताना कुठे चुकून मायनस साईन आत घ्यायचं राहिलं किंवा मायनसने मल्टिप्लाय करायचं राहिलं वगैरे तर तुम्ही जेव्हा एक्झाम्पल सॉल्व कराल तेव्हा नीट केअरफुली बघा. इथे काही जर चुकून एखादं साईन पुढे मागे झालं असेल किंवा तुमच्या लक्षात आलं की कॅन्सल करायचं राहिलंय वगैरे आणि मी तसंच पुढे कॅरी केलंय वगैरे तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की इथे तुमचं साईन राहिलं होतं किंवा प्लसचं मायनस झालंय मायनसचं प्लस झालंय वगैरे. सो अशा पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल्स सॉल्व करू शकता. म्हटलं तसं ईच अँड एव्हरी एक्झाम्पल वेगळंच असणार आहे. प्रत्येक एक्झाम्पलला नक्की कुठली मेथड यूज करायची हे असं सांगता येत नाही. ते एक्झाम्पल बघितल्यावरच आपल्याला ते ठरवावं लागतं.